हो, आवरते. 5 मिनिट तर द्याल मला, शिवांगी म्हणाली. 5 मिनिट सुरू झाले. मोबाईल पाहत तो म्हणाला. हो हो, शिवांगी म्हणाली आणि पटकन ती वर निघून गेली. 5 मिनिटांनी बरोबर ती रेडी होऊन खाली आली. खांद्यावर पदर घेऊन ती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. चला जाऊ खाली, शिवांगी म्हणाली. तिच्या आवाजाने त्याने मोबाईलमधून डोकं वर केलं. काही क्षण तो तिलाच पाहत राहिला. अहो चला, उशीर होतोय, ती त्याच्यासमोर चुटकी वाजवत म्हणाली. हो चल, तो म्हणाला. दोघेही रूममधून बाहेर पडले. 5:30 वाजता ते दोघेही खाली हॉलमध्ये आले. सोनल सोडून सगळे आले होते. धैर्यशील शिवांगी दोघेजण खाली आल्यावर पहिले मोठ्यांच्या पाया पडले. रत्ना, सोनल अजून उठली नाही का? तिला काल सांगितलं होतं ना तू लवकर उठ म्हणून? देवराज यांनी रत्नाला आवाजात जरब ठेवून विचारले. अहो, मी तिला कालच सांगितलं होतं आणि सकाळी उठवायलाही गेली होती, रत्ना यांनी सांगितले. देवराज, सकाळी सकाळी नको, तिला यायचं तेव्हा येईल. चल, आपल्याला उशीर होतो आरतीला, माई म्हणाल्या. तसे सगळेजण देवखोलीकडे निघाले. आज देवपूजा दादासाहेबांनी केली होती. आरती झाल्यावर घरातील सगळ्या स्त्रिया किचनकडे वळल्या. पुरुष सगळे हॉलमध्ये येऊन बसले होते. नाश्त्याची तयारी सुरू होती. आपल्याला फराळ करायला सुरुवात करावी लागेल. 2 दिवसावर दिवाळी आलीये, माई म्हणाल्या. हो माई, आजपासून फराळ करायला घेऊ. दुपारी जेवण झालं की सगळ्याजणी मिळून करू, आत्या म्हणाल्या. हो चालेल. बरं चला, पटापट नाश्ता बनवून घेऊ, माई म्हणाल्या. सोनलला उठायला उशीर झाला होता. ती 7:30 वाजता खाली आली होती. तोवर बाकीच्यांचा नाश्ताही झाला होता. ती खाली येताच माईंनी तिचा चांगला समाचार घेतला होता. ती डायनिंग रूममध्ये येताच माईंनी तिच्यावर रागीट कटाक्ष टाकला. माईंची नजर पाहता सोनलने माफी मागितली. सॉरी माई, ते जरा. सोनल बोलतच होती की माईंनी हात दाखवला. तशी ती बोलायची थांबली. ही काय वेळ झाली सोनल उठण्याची? तुला माहिती आहे ना दादासाहेब आले की लवकर उठायचं. त्यांना अजिबात आवडत नाही उशिरा उठलेलं. किती वेळा सांगितलं तरी ऐकणार नाहीस तू. जरा श्रद्धाकडून शिक. 5 वाजता उठून ती खाली आली. देवाच्या पूजेची तयारी करून ठेवली होती. अंगणात सकाळी पाणी शिंपडून छान रांगोळी काढली. दादासाहेबांना लागत तसे तिने केलं. आणि तू झोपा काढत होतीस. लग्न झालं आहे आता, तरी सवयी बदल. माई कडक शब्दामध्ये तिची कानउघडणी करत होत्या. सोनल निमूटपणे ऐकून घेत होती. जेव्हा श्रद्धाबरोबर तिची तुलना केली तेव्हा तिला राग आला. तिने हाताच्या मुठी घट्ट आवळून घेतल्या. माई, श्रद्धा असेल माझ्यापेक्षा चांगली, पण ती लग्नातून पळून गेली होती, हे विसरलीस का? घराण्याची इज्जत मी वाचवली आहे. घराण्याची इज्जत मी वाचवली आहे माई, नाहीतर आज सगळीकडे आपली किती बदनामी झाली असती. सोनलने रागातच उत्तर दिले. सोनल, माईचा रागीट आवाज त्या डायनिंग रूममध्ये घुमला. का माई, राग आला का श्रद्धाबद्दल बोलले तर? ती कशी वागली ते विसरलीस का? सोनल रागात विसरून गेली होती की ती कुणासमोर बोलत आहे. तिचा आवाजही थोडा मोठा झाला होता. माईचा आवाज ऐकून सगळेजण डायनिंग रूमकडे आले. सोनलचे बोलणे ऐकून देवराज रागाने म्हणाले. तू खूप उद्धट झाली आहेस सोनल. कुणासमोर बोलत आहोत याचंही भान नाही तुला. हे शिकवलं का आम्ही तुला? तुझ्या अशा वागण्याने आमच्या संस्कारावर बोटं उचलली जातील, एवढं लक्षात ठेव. आणि आम्ही ते कधीच खपवून घेणार नाही. बाबा, अहो पण
मी लेट उठली यावरून एवढं बोलायची काय गरज नव्हती ना, सोनल म्हणाली. आम्ही सगळं ऐकलं आहे सोनल. तुझ्याशी या विषयावर दिवाळीनंतर बोलू. कारण आम्हाला आमच्या मुलाचा आणि सुनबाईचा पहिला दिवाळी सण खराब नाही करायचा. तूही लक्षात ठेव. तुझ्यामुळे या घराचं वातावरण नको बिघडू देऊस. देवराज यांनी कडक शब्दात तिची कान उघडणी केली. दादासाहेब इतक्या वेळ शांत होते. सोनलचं बोलणं त्यांच्याही थोडंफार कानावर पडलं होतं. सोनल, दादासाहेबांचा करारी आवाज त्या रूममध्ये घुमला. तशी त्या रूममध्ये पूर्ण शांतता पसरली. सगळ्यांचं लक्ष आता दादासाहेब काय बोलणार याच्याकडे होतं. सोनल मान खाली घालून उभी राहिली. तिची हिंमत नव्हती दादासाहेबांकडे पाहण्याची. पुन्हा अशी चूक करू नको. दमयंतीशी अशा भाषेत बोलण्याची विसरू नकोस. तिचा भाऊ अजूनही खनकर आहे. ती एक वेळ शिक्षा देताना विचार करेल, पण आम्ही नाही. तुमच्या अशा वागण्याने या परिवारावर बोट उचललेले आम्हीच खपून घेणार नाही. आज जयराम असते तर त्यांनीही हेच सांगितलं असतं. त्याची कमी जाणवत आहे. दादासाहेब हताश होत म्हणाले. जयराम सरनोबत माईचे पती, जे या जगात नाहीत. माई ही भावूक झाल्या होत्या. आज त्यांच्या अहोची नसल्याची जाणीव झाली. माई प्लीज नको रडू. आम्हालाही रडू येईल. धैर्यशील माईंना धीर देत म्हणाला. सॉरी आजोबा. सॉरी माई. पुन्हा असं बोलणार नाही. सोनल मान खाली करूनच म्हणाली. माई चल तू बाहेर बस. नको जास्त विचार करूस. सगळं ठीक आहे. धैर्यशील माईंना घेऊन बाहेर हॉलमध्ये आला. त्यांना सोफ्यावर बसत तोही त्याच्या बाजूला जाऊन बसला. बाकीचे सगळे हॉलमध्ये आले होते. शिवांगी सगळ्यांसाठी चहा घेऊन आली. चहाचा सुगंध जसा आला तसे वातावरणात थोडा बदल झाला. थँक्यू सुनबाई. याची खरंच खूप गरज होती. देवराज हसत म्हणाले. तशी ती गोड हसली आणि इकडे त्याची विकेट पडली. धैर्यशील राजे जरा सांभाळून आपटाल. माईंनी हळूच त्याच्या कानाजवळ जाऊन म्हणाल्या. तो तिलाच पाहत म्हणाला. आपटलोच अहो. चहा घ्या. लक्ष कुठे तुमचं? शिवांगीने विचारलं. तुझ्याकडे. तो नकळत बोलून गेला. काय? अहो चहा घ्या. सगळे आपल्यालाच पाहत आहेत. शिवांगी म्हणाली. हां हो. चहाचा कप घेतला. सगळे त्या दोघांना पाहून गालातल्या गालात हसत होते. शिवांगीचे गाल मात्र गुलाबी गुलाबी झाले होते. चहा पिऊन झाल्यावर सगळेजण निवांत बसले होते. सोनलचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. आज जो तिला ओरडा पडला होता. नाश्ता करून सरळ ती तिच्या रूममध्ये निघून गेली होती. माईंनी हा विषय आता दिवाळीनंतर काढणार होत्या. दिवाळीमध्ये फटाके वाजणार होते, पण इथे दिवाळीनंतरही फटाके वाजणार आहेत. दमयंती चल आपण संजय यांना भेटून येऊ. आम्हाला पाहायचे आहे त्यांना, दादासाहेब म्हणाले. तशा माई जागेवरून उठल्या. हो दादासाहेब चला. शिवांगी तूही चल. तुझीही ओळख करून देते, माईंनी सांगितले. तसे ते सगळे पहिल्या मजल्यावर जायला निघाले. धैर्यशीलचे कॉलवर कॉल चालू होते. शिवाही मोबाईलमध्ये व्यस्त होता. श्रद्धा आपल्या वडिलांच्या रूममध्ये नाश्ता घेऊन मगाशी गेली होती. ते सगळेजण संजय यांच्या रूमकडे गेले. दरवाजा उघडून पाहिले. दादासाहेब आणि माई आत गेल्या. रूम प्रशस्त होती. रूमच्या मोठ्या खिडकीतून सूर्याची किरणे आत येत होती. संजय एकटक सिलिंगकडे पाहत
बेडला टेकून बसले होते. त्यांच्या डोळ्यात ना कसली चमक होती ना कसल्याच भावना होत्या. डोळे अगदी भावनाशून्य होते. त्यांची अवस्था पाहून दादासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू आले. संजय बाळा कसा आहेस? दादासाहेबांनी आवाज दिला. तसे त्यांनी एक नजर त्यांच्याकडे पाहिले आणि पुन्हा नजर सिलिंगकडे केली. दादासाहेब त्यांच्याजवळ जाऊन बसले. त्यांनी संजय यांच्या डोक्यावरून हात फिरवला. संजय, विसरून जा बाळा, जे झालं ते आपल्या हातात नव्हतं. श्रद्धासाठी तू नीट हो ना. तुझी अशी अवस्था नाही पाहावत. दादासाहेब भावूक होऊन म्हणाले. दादासाहेब, तुम्ही रडू नका. आम्हाला देवावर विश्वास आहे. नक्कीच ते बरे करतील संजयला. माई म्हणाल्या. दमयंती, तू किती कणखर आहेस. आम्हाला बघ, लगेच रडायला आले. दादासाहेब म्हणाले. दादासाहेब, स्त्रीला कणखरच राहावंच लागतं. ती खचली तर अख्खं घर खचून जातं. स्त्री ही घरची लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा आणि काली आहे. तिची कितीतरी रूपे आहेत. तिला जरी त्रास होत असला तरीही ती चेहऱ्यावर कधीच दाखवत नाही. कारण पहिले एकच विचार मनात येतो की आपण जर असं दुःखी राहिलो तर अख्खं घर दुःखी राहील. सदैव स्त्री चेहऱ्यावर हसू ठेवून घरात वावरत असते. तिचा तो हसरा चेहरा पाहून घरातली माणसे खुश होतात. ते घर प्रसन्न राहतं सदैव. मनात कितीही वादळ उठलं असेल तरीही दादासाहेब, माझं मन सांगतंय की नक्कीच चांगलं होणार आहे आणि एका आईचा विश्वास नक्कीच जिंकतो. माई म्हणाल्या आणि त्यांनी संजयकडे पाहिले. माईचे बोलून झाल्यावर दादासाहेबांनी माईच्या डोक्यावर हात ठेवला. खूप छान दमयंती, तुझं बोलणं खरंच आहे. स्त्री ही देवीचं रूप आहे. कितीही संकट आले तरी ती डगमगत नाही. ती तितक्याच ताकदीने उभी राहते. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो. त्याला विश्वास असतो तिच्यावर. त्याच्या मागे ती पूर्ण घर सांभाळू शकते. नक्कीच संजय लवकरच बरा होईल. एका आईचा विश्वास नक्कीच जिंकेल. देवावर विश्वास ठेव. तो कधीच आपल्या भक्तावर अन्याय करत नाही. दादासाहेब म्हणाले. धैर्यशील आणि शिवांगी अजून आत आले नव्हते. दोघे रूमच्या बाहेर थांबले. त्याला कॉल आला म्हणून तो थांबला होता. ती आत जात होती की त्याने तिचा हात पकडला आणि एकत्र जाऊ आत बोलत त्याने कॉल रिसीव्ह केला. पण तिचा हात काही सोडला नाही. कॉल कट केला आणि तिच्याकडे पाहिलं तर ती त्याला खुन्नस देऊन पाहत होती. काय, अशी का पाहत आहेस? त्याने विचारलं. मी आत जात होते ना, तुम्ही हात पकडून ठेवला. 10 मिनिटे झाले. आपण रूमबाहेर आहोत, ती म्हणाली. एकसाथ एंट्री करू रूममध्ये. आता वेळ नको घालू, चल पटकन. धैर्यशील म्हणाला. हे काय होतं? यांनी इतका वेळ घालवला आणि वरतून माझा हात पकडून ठेवला आणि वर मलाच बोलत आहेत की वेळ घालवत आहेस. सकाळचा बदला. दात दाखवत धैर्यशील तिला चिडून पटकन रूमच्या आत गेला आणि पळणार पण लक्षात आले की सगळेजण आत आहेत. तिने पटकन खांद्यावर असलेला पदर नीट केला आणि रूमचा दरवाजा उघडून आत गेली. आणि ती जशी आत गेली तसे धैर्यशीलने तिला जीभ दाखवली. शिवांगी त्याला बारीक डोळे करून पाहत होती. शिवांगी, माईंनी हाक दिली. हो माई, शिवांगी म्हणाली. पुढे ये, मी तुझी ओळख करून देते. माई म्हणाल्या. हो माई, आलेच. खाली पाहत ती पुढे आली आणि जसा तिने चेहरा वर केला आणि समोर बेडवर असलेल्या व्यक्तीला पाहून तिच्या तोंडून जरा मोठ्याने निघालं, संजू काका. शिवांगी शॉक होऊन समोर पाहतच म्हणाली.
शिवांगीने जशी हाक मारली तसे संजयानी लगेच तिच्याकडे पाहिले आणि त्याच्याही चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले. मिश्र असे हावभाव चेहऱ्यावर आले होते. ही हाक फक्त त्यांना फक्त तीच द्यायची. हाच आवाज ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू आले. शिवांगी, त्यांनी तिला हाक दिली तसे तिच्याही डोळ्यात पाणी आले. कितीतरी वर्षांनी ती त्यांना पाहत होती. काका, शिवांगी म्हणाली आणि ती पटकन त्यांच्याजवळ जाऊन बसली. काकांनी तिच्या डोक्यावर हात फिरवला. कशी आहे शिव? इतक्या वर्षांनी तुला आठवण आली या तुझ्या काकाची, ते भावूक होऊन म्हणाले. इकडे सगळेजण सदम्यात होते. समोरचे दृश्य पाहून एकाच जागी सगळे होते. समोर जे सुरू होतं ते पाहून कुणाच्याच तोंडून शब्द निघाले नाही. हा धक्का होता आश्चर्याचा. त्या सगळ्यांच्या माईंच्या डोळ्यातून पाणी आले. आपल्या मुलाचा असा हसरा चेहरा पाहून त्यांना किती आनंद झाला असेल हे त्यांनाच माहिती. एका आईची प्रार्थना देवाने आज ऐकली होती. दादासाहेब, देवराज धैर्यशील, शंतनू, श्रद्धा समोर एकटक पाहत होते. त्यांच्याही डोळ्यातून अश्रू आले. काका रडत तिने त्यांना मिठी मारली. त्यांनी तिला आपल्या मिठीत घेतलं. तिच्या पाठीवरून हात फिरवून म्हणाले, का रडतेस? नको रडू. तुला माहीत आहे ना, आला आणि सुजितला अजिबात तुझ्या डोळ्यात आलेले अश्रू आवडत नाहीत. संजय तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होते. त्यांच्याही डोळ्यात अश्रू होते. आज कितीतरी महिन्यांनी, वर्षांनी ते इतके बोलले होते, रिॲक्ट झाले होते. हो, माहीत आहे मला. माझ्या डोळ्यात अश्रू तुम्ही पाहू शकत नाही, पण जास्त अश्रू तर तुम्ही दोघांनी दिले ना. तुम्ही इतके वर्ष भेटला नाहीत. आणि बाबा ते तर. शिवांगी बोलता बोलता थांबली आणि तिने पटकन अश्रू पुसले. शिव, बाबा काय? सुजितला काय झालं? संजय एकदम गंभीर होऊन त्यांनी विचारलं. शिवांगी मनात, आता नको काही सांगायला. आताच तर काका ठीक झाले आहेत. शिव, काय झालं? संजय म्हणाले. काका, आपण नंतर बोलूया यावर. आधी तुम्ही माईंशी बोला, फॅमिलीशी बोला. ते किती वाट पाहत होते तुम्ही ठीक व्हायची. शिवांगीने त्याच्या हातावर हात ठेवून म्हणाली. तसे तेही भानावर आले. त्यांनी एक नजर पूर्ण रूमवर टाकली. त्यांची नजर एका ठिकाणी थांबली. तसे त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले. मनात एक गिल्ट आले. नकळत आपण आपल्या दुःखाला इतकं कवटाळलं की आपल्या मागे आपली फॅमिली आहे, त्यांचं काय, हा विचार आलाच नाही. हा विचार नकळत त्यांच्या मनाला शिवून गेला. माई, संजय यांनी आवाज दिला. त्या क्षणी माईच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. त्या पटकन त्यांच्या बाजूला जाऊन बसल्या. संजय, किती त्रास दिला तू तुझ्या माईला? माई हुंदके आवरत म्हणाल्या. माफ कर माई, माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला, पण काय करू माई. घाव इतका मोठा होता जो कधीच भरणार नव्हता आणि भरणारही नाही. मला मानसिक धक्का इतका बसला होता की मी त्यातून बाहेर पडू शकलो नाही. पण देवाने तुझी प्रार्थना ऐकली. आज मनापर्यंत आवाज पोहोचला होता, संजय म्हणाले आणि त्यांनी माईच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागले. त्यांच्या मनात इतके वर्ष साचलेलं दुःख आज ते अश्रूच्या रूपात बाहेर पडत होते. दादा, देवराज पुढे येऊन बेडच्या बाजूला खाली जमिनीवर एका गुडघ्यावर बसले. देवराजही भावूक झाले होते. शब्दच फुटत नव्हते. देव, माफ करशील ना तुझ्या भावाला? त्यामुळेही तुलाही खूप त्रास झाला ना? संजय, ना दादा, उलट मलाच माफी मागू दे. तुझ्या अवस्थेला माझी बायको जबाबदार आहे. शक्यतो मला माफ कर, देवराज म्हणाले. देव, नाही, तू नको माफी मागू, संजय म्हणाले. नाही दादा, खरं तर माफी हा शब्द खूप छोटा आहे.
जो गुन्हा जो गुन्हा रत्नाने केलाय ना, तिला शिक्षाही मिळणारच दादा. इतके दिवस मी शांत होतो मुलांसाठी, पण आता नाही. ती या घरात फक्त सरनोबताची सून राहील आणि माझ्या मुलाची आई. बाकी तिच्याशी माझा काही संबंध नसणार. ही शिक्षा तिच्यासाठी आयुष्यभर तिला मिळणार. देवराज रागाने म्हणाले. नाही देवराज, असं नको करू. नाही दादा, यात बदल नाही, प्लीज, देवराज म्हणाले. देवराज यांचं बोलणं ऐकून रत्ना सुन्न झाल्या. देवराज यांनी माईच्या दुसऱ्या मांडीवर डोकं ठेवलं. माईंनी दोघांच्याही केसातून हात फिरवले. आज त्या खूप खुश झाल्या होत्या.